सिडकोकडून वाशी खारघर परिसरातील घरांच्या विक्रीतून सर्वसामान्य नागरिकांची लूट होत असल्याचा आरोप पाहायला मिळतोय। माहिती अधिकारात उघड झालेल्या माहितीनुसार सिडकोनं 32 लाख खर्चून बांधलेली घरं तब्बल 75 लाखांपर्यंत विकली। सिडकोकडून सर्वसामान्यांची लूट होत आहे असा थेट आरोप नागरिकांनी केलाय। विशेष म्हणजे आमदार, खासदार आणि सनदी अधिकाऱ्यांसाठी सिडकोनं कमी दरात पंचतारांकित गृह प्रकल्प उभारले आहेत। यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। सिडकोच्या घरांच्या किमती खासगी बिल्डरपेक्षा जास्त आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या घरांचा प्रश्न ऐरणीवर आलाय। आता या प्रकरणाची चौकशी होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। सिडकोची घरं जर का एवढी महाग असतील, वेगवेगळ्या नोडमध्ये वेगवेगळ्या किमती असतील, तर मग ह्यांना बांधकाम खर्च किती आला, यांचा प्रशासनाचा खर्च किती आला, अशा सगळ्या गोष्टींची माहिती घेतल्यानंतर आम्हाला RTI मध्ये ह्या घराचा बांधकाम खर्च, कन्स्ट्रक्शन कॉस्ट ही फक्त आणि फक्त 35 लाख एवढीच आहे। मग सिडकोचा हा फुगवटा आला कुठे? जर का सिडको सांगते की आम्ही घरं परवडणारी देतोय, आम्ही घरं पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत देतोय, तर मग सिडकोला ही घरं 75 आणि 1 करोडमध्ये देण्यामध्ये कसलं समाधान आहे? ह्याचा कुठेतरी विचार सिडकोने आणि शासनाने करावा। आमच्याच खारकोपरच्या बाजूला साधारणतः 600 मीटर अंतरावरती एक घर आहे, बामण नोगरीची साईड आहे, तिथे 32 लाख किंमत आहे आणि आमच्या घराची किंमत ही 40 लाख। बाजूला असणाऱ्या घरांच्या किमतीमध्ये 8 लाखाचा फरक हा कशावरनं? आणि ह्याचे आम्ही सुद्धा एक माहिती काढली की या घराचा जो खर्च आलाय 2400 रुपये स्क्वेअर फूटने हे लोक घरं म्हणजे कन्स्ट्रक्शन कॉस्ट, ना नफा ना तोटा आहे, सिडकोचे तत्व आहे। पण 2400 रुपये स्क्वेअर फूटने तुम्ही घराचे कॉन्ट्रॅक्ट घेता आणि 10,000 रुपये स्क्वेअर फूटने तुम्ही घरं विकता सामान्य। मग याच्यामध्ये तुम्ही बिल्डरांचाच विचार केलाय। आम्ही तुम्ही बोलता की आम्हाला परवडणाऱ्या घराची लॉटरी बोलतात, पण याच्यामध्ये लॉटरी नावाचं काय मतलब, त्या लॉटरीचा अर्थच पूर्णतः निघून गेला असं आम्हाला वाटतं। आमदारांची घरं त्याची जी सोडत काढली गेली आहे, त्याच्यामध्ये कोणीही आक्षेप न घेता, कोणीही प्रश्न निर्माण न करता त्या घरांची किंमत जवळजवळ 18 ते 25 लाखांनी कमी करण्यात आली। म्हणजे आमदारांसाठी, खासदारांसाठी, बाकी अनेक प्रशासनाच्या लोकांसाठी वेगळा न्याय, आणि तेच जर सामान्य माणसाच्यासाठी त्यांच्या हक्काची घरं जर असतील तर त्यांना कमी किमतीत घेण्याचा विषय असेल तर त्याच्यामध्ये सिडको कोणतेही पाऊल उचलत नाही। तर आम्ही अनेकदा हाच प्रश्न विचारलाय की जर तुम्ही स्वस्तात घरं बांधली आहेत तर ती तुम्ही लोकांना स्वस्त किमतीमध्ये का देत नाहीये, आणि त्याच्यावरती आमची अशी मागणी आहे की सिडको MDनी ह्याच्यावरती स्पष्टीकरण द्यावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।